डिअर स्टुडंट, कशात तुम्ही? मजेत आहे सगळे? आज आपण एक टॉपिक बघतोय हायड्रोकार्बन्स मधल्या केमिकल प्रॉपर्टीज. 3 केमिकल प्रॉपर्टीज अपन याच्यामध्ये बघणार. काय आहे यार कंबशन रिएक्शन? जब कोई जलता है तो क्या होता है, आज की इस रिएक्शन में हम देखने वाले हैं. उसी के साथ साथ हम देखने वाले हैं पायरोलिसिस किसको कहते हैं और रिफॉर्मिंग रिएक्शन किसको कहते हैं. इन तीनों रिएक्शन की स्पेशलिटी ये है कि ये तीनों भी रिएक्शंस में क्या किया जाता है, गरम. काय केलं जाते? गरम. आता गरम केल्यावर कोणी जळतो तर कोणाचं काय काय होतं हे आपण आजच्या या रिएक्शन्स मध्ये बघणार आहे. तो सर्वात पहिले सुरुवात करतोय आपण कंबशन रिएक्शन. कंबशन रिएक्शन क्या कभी तुम्ही कोणाला जाळलाय? आपने कभी किसी को जलाया है? हाँ यार, जलाया होगा. किसको जलाया? लकड़ी को जलाया होगा, कागज को जलाया होगा और किसी को जलाया होगा. लोगों को डोंट वरी, अभी हम इसकी बात करते हैं. जब कोई जलता है तो क्या होता है ये बताओ. क्या होता है जब कोई जलता है तो क्या निकलता है? धुआं. काय का धुआं निकलता है? कार्बन डाइऑक्साइड. और एक एक्सपेरिमेंट आपको पता होगा, किसी को भी अगर जलाना है तो जलने के लिए किसकी आवश्यकता होती है? ऑक्सिजन की. कोणाची गरज असते जाळण्यासाठी? ऑक्सिजनची गरज असते. आणि म्हणून वो एक्सपेरिमेंट पण तुम्ही केलेला असेल. एक अशी कॅन्डल, त्याच्यावर टाकला ग्लास आणि ते मग कॅन्डल विझणं बंद झालं, सॉरी जळणे बंद झालं. त्या एक्सपेरिमेंट मध्ये प्रूव्ह होतं की जळण्यासाठी कोणाची गरज असते? ऑक्सिजन. तर आपल्याला आता या रिएक्शन मध्ये बघायचं आहे की जेव्हा आपण एखाद्या सबस्टन्सला एक्सेस ऑफ ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये बर्न करतो आणि बर्न केल्यानंतर जेव्हा तिथे CO2 आणि H2O गॅस रिलीज होते आणि सोबत तिथे काय रिलीज होते? एनर्जी. कारण आपल्याला माहिती आहे यार, जेव्हा कोणी जळतो तो आपण आपल्या बाजूचा जो उभा राहतो त्याला कसं वाटते? गरम गरम की थंड थंड? कसं वाटते सांगा? गरम, बरोबर. म्हणून या जळण्याच्या प्रोसेस मध्ये काय रिलीज होते? एनर्जी. आणि आपल्याला माहिती आहे अशा प्रोसेस अशा ज्याच्यामध्ये काय रिलीज होते? एनर्जी रिलीज होते. अशा रिएक्शनला म्हणतात एक्झोथर्मिक रिएक्शन. म्हणून लक्षात ठेवायची, कंबशनची जी प्रोसेस आहे ती कशी आहे? एक्झोथर्मिक. आणि या कंबशनच्या रिएक्शन मध्ये काय होतं, जेव्हा हा मिथेन कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो? ऑक्सिजन. आपल्याला ऑक्सिजन तर माहितच आहे. ऑक्सिजन काय असते? त्याच्याकडे 2 अनपेड इलेक्ट्रॉन असतात आणि ते दोघेही त्याचे 2 अनपेड इलेक्ट्रॉन एकासोबत इथे काय करतात? शेअर. मग जेव्हा ते 2 अनपेड इलेक्ट्रॉन इथे आहे 2 अनपेड इलेक्ट्रॉन, इथे आहे 2 अनपेड इलेक्ट्रॉन. जेव्हा त्यांचा बॉन्ड ब्रेक होईल, ब्रेक झाल्यानंतर 1 इलेक्ट्रॉन इकडे जाईल, 1 इलेक्ट्रॉन इकडे जाईल. मग याच्याकडे गेला 1 इलेक्ट्रॉन, याच्याकडे गेला 1 इलेक्ट्रॉन. मग याचा पण तसंच बॉन्ड ब्रेक झाला. कारण आपल्याकडे कॉन्सेप्ट आहे, व्हेन द बॉन्ड इज इन बिटवीन 2 सेम एटम इट अंडरगो व्हिच फिशन? होमोलिटिक फिशन. म्हणून याचं कुठलं फिशन झालं? होमोलिटिक फिशन. मग याचं पण होमोलिटिक फिशन झालं, याचं पण होमोलिटिक फिशन झालं. आणि आता होमोलिटिक फिशन झाल्यानंतर तिथे जे प्रोड्यूस झाले त्याला आपण म्हणतो फ्री रॅडिकल. आता हे येणारे कोण आहे? फ्री रॅडिकल. आणि आपला कॉन्सेप्ट आहे व्हेन इनकमिंग इज फ्री रॅडिकल मॉलिक्यूल अंडरगो होमोलिटिक फिशन. जर येणारा फ्री रॅडिकल असेल तो मॉलिक्यूलचं कोणचं फिशन होते? होमोलिटिक फिशन. म्हणून याचं पण कोणचं फिशन होईल? होमोलिटिक फिशन. या 2 इलेक्ट्रॉन पैकी 1 इलेक्ट्रॉन इकडे, 1 इलेक्ट्रॉन इकडे. या कार्बनवर 1 इलेक्ट्रॉन, हायड्रोजनवर 1 इलेक्ट्रॉन, कार्बनवर 1 इलेक्ट्रॉन, हायड्रोजनवर 1 इलेक्ट्रॉन, कार्बनवर 1 इलेक्ट्रॉन, हायड्रोजनवर 1 इलेक्ट्रॉन, कार्बनवर 1 इलेक्ट्रॉन, हायड्रोजनवर 1 इलेक्ट्रॉन. आता अशा प्रकारे इथे कार्बनकडे किती इलेक्ट्रॉन झाले? 4 अनपेड इलेक्ट्रॉन. आणि हायड्रोजनकडे पण किती अनपेड इलेक्ट्रॉन आहे? 4. आता या 4 इलेक्ट्रॉन पैकी हा 2 इलेक्ट्रॉन या ऑक्सिजन सोबत काय करतो? शेअर. आणि हा 2 इलेक्ट्रॉन या ऑक्सिजन सोबत शेअर करतो. आणि शेअर करून यांच्यामध्ये किती बॉन्ड बनतात? 2. आणि अशा प्रकारे इथे कोणचा मॉलिक्यूल बनतो बेटा? CO2 मॉलिक्यूल. लक्षात ठेवायचा, कोणचा मॉलिक्यूल? CO2 मॉलिक्यूल. अशा प्रकारे इथे CO2 मॉलिक्यूल बनतो. CO2 ही कोण आहे बच्चो? गॅस. गॅस आहे म्हणून उडून जाईल. हे बघा, उडून जाईल. ठीक आहे. तो अशा प्रकारे CO2 बनला. आता आपल्याकडे प्रॅक्टिकली तो खूप सारे ऑक्सिजन राहणार. म्हणून याच्यापैकीच काही ऑक्सिजन येतात आणि ह्या ऑक्सिजन कडे किती अनपेड होते? 2. आणि एका हायड्रोजन कडे 1. तर तो त्याचा 1 अनपेड याच्यासोबत शेअर करतो, याचा 1 अनपेड याच्यासोबत शेअर करतो. आणि शेअर केल्यानंतर इथे काय बनतो? H2O.
आता किती हायड्रोजन आहे इथे 4, म्हणून या रिएक्शनला कितीने मल्टिप्लाय केलं 2 ने, आणि म्हणून या रिएक्शन मध्ये किती H2O बनले 2. अशा प्रकारे हा कंपाऊंड मिथेन या ऑक्सिजन सोबत रिएक्ट झाला आणि तिथे बनला CO2 आणि H2O. मग काय झालं, आता जर तुम्ही याच्यात बघितलं तर याच्यात किती कार्बन आहे बेटा, एक कार्बन आहे, आणि CO2 पण किती बनला 1. म्हणून एक कॉन्सेप्ट नेहमीसाठी ध्यान लक्षात ठेवायचा, जेवढे कार्बन तेवढेच काय प्रोड्यूस होतात CO2. ध्यान में रखना वंस मोर, जितने कार्बन उतने ही क्या प्रोड्यूस होंगे CO2. और जितने हाइड्रोजन है, आप गौर से देखो कितने हाइड्रोजन है इधर 4, तो जितने हाइड्रोजन उसके हाफ वहां पे क्या फॉर्म होंगे वाटर. यहाँ पे 4 हाइड्रोजन है, 4 के आधे कितने होते हैं 2, तो कितने H2O फॉर्म हो गए 2. ये कॉन्सेप्ट आपको हमेशा के लिए ध्यान में रखना है. क्या कॉन्सेप्ट, जितने कार्बन उतने CO2, जितने हाइड्रोजन उसके हाफ वाटर यहाँ पे फॉर्म हो गए. और इस तरह ये रिएक्शन होगी. रिएक्शन का नाम है कंबशन रिएक्शन. क्या है, द बर्निंग ऑफ सब्सटेंस इन द प्रेजेंस ऑफ एक्सेस ऑफ ऑक्सीजन टू प्रोड्यूस CO2 एंड H2O इज कॉल्ड कंबशन रिएक्शन. ठीक है, अब इस कंबशन रिएक्शन के बाद हमने अभी अभी कॉन्सेप्ट पढ़ा. अब इस कॉन्सेप्ट के अनुसार क्या कॉन्सेप्ट है, जितने कार्बन उतने CO2, जितने हाइड्रोजन उसके हाफ वाटर. जैसे ये रिएक्शन मैंने कंसीडर की, चलो आप लोग बताएंगे बच्चों, भी बताओ कितने कार्बन है इसमें 2, तो कितने CO2 फॉर्म होंगे जी 2 CO2 बराबर. कितने हाइड्रोजन है इसमें 4, उसके हाफ 4 के हाफ कितने 2, तो कितने H2O फॉर्म होंगे. तो फाइनली ऑक्सीजन बैलेंस कर लेना. इसमें 2 ऑक्सीजन है, 2 × 2 4, और इसके 2 4 और 2 6, तो 6 है. तो कितने O2 लेने पड़ेंगे 3 2 जा क्या हो जाएंगे 6. और इस तरह यहाँ पे ये C2H4 ये गैस है, ये गैस है, और हाई टेम्परेचर पे रिएक्शन करेंगे तो ये भी क्या बन जाती है गैस. एंड दिस इज द एक्सोथर्मिक रिएक्शन. हर एक कंबशन की रिएक्शन में हीट एनर्जी बाहर जाती है, इसीलिए इसको हम कहते हैं एक्सोथर्मिक रिएक्शन. और इसीलिए इसकी जो एंथैल्पी चेंज है, उसके एंथैल्पी चेंज की वैल्यू हमेशा क्या रहती है निगेटिव. क्यों, क्योंकि उस रिएक्शन के दौरान हीट एनर्जी बाहर जा रही है. मैं अगर कहता हूँ उसकी टोटल एनर्जी पहले 10 जूल थी, लेकिन फाइनली क्या होगी, उसके पास की कुछ एनर्जी बाहर चली गई, और इसीलिए उसके पास की एनर्जी क्या हो जाएंगी कम. और हम जब चेंज निकालते हैं तो कैसा निकालते हैं चेंज, फाइनल माइनस इनिशियल. फाइनल कितनी थी 8, इनिशियल कितनी है 10, 8 - 10 कितना हो गया -2. और इसीलिए हमेशा जो एंथैल्पी चेंज है कौन सी रिएक्शन के लिए, कंबशन रिएक्शन के लिए हमेशा कैसा रहता है निगेटिव. ध्यान में रखना है किसको कहते हैं कंबशन, और कैसा होता है एंथैल्पी चेंज कंबशन रिएक्शन के लिए. ये दोनों चीजें हमने अभी डिस्कस की है. अब हम चलते हैं नेक्स्ट टाइप की रिएक्शन की तरफ. इस रिएक्शन में हम अभी गर्म करने वाले हैं, लेकिन इतना भी गर्म नहीं करने वाले हैं. वहां पे क्या किया था हमने, ऑक्सीजन के प्रेजेंस में गर्म किया था, जिसकी वजह से उस कंपाउंड के अंदर जो कार्बन और हाइड्रोजन थे उन सबकी रिएक्शन किसके साथ हो गई, ऑक्सीजन के साथ हो गई, और उसने क्या प्रोड्यूस किया था CO2 और H2O. लेकिन अभी हम उधर ऑक्सीजन के अब्सेंस में रिएक्शन करेंगे. यार अब्सेंस में रिएक्शन करेंगे तो क्या होगा, हम उसको बहुत ज्यादा अमाउंट पे क्या दे रहे, हीट. आता त्याला जास्त अमाउंट मध्ये आपण हीट देऊन राहिलो, त्याच्यामुळे काय होईल, त्याच्यातले बॉन्ड्स काय होईल ब्रेक. आता बॉन्ड आहे यार, ते समजून थोडी तुमच्यासारखी हुशार थोडी आहे. हे भाऊ आता फक्त कार्बनच बॉन्ड तोडायचा, कार्बन हायड्रोजन नाही तोडायचा, असं त्यांना कळतं का नाही. कधी कधी ते CC तोडल, CC म्हणजे कार्बन बॉन्ड सिंगल बॉन्ड, ठीक आहे. कधी कधी ते CH बॉन्ड तोडल. असे वेगवेगळे बॉन्ड्स तिथे तुटेल, आणि तुटल्यानंतर कधी कधी प्रोडक्ट मध्ये अल्केन बनल, कधी अल्किन बनेल, तर कधी कोणची गॅस रिलीज होईल, हायड्रोजन गॅस. आणि म्हणून काय होईल, अल्केन्स, असे अल्केन्स ऑन हिटिंग ॲट हायर टेम्परेचर इन द अब्सेन्स ऑफ एअर. हे खूप महत्वाचं आहे. इन द अब्सेन्स ऑफ एअर काय होतोय, डिकम्पोज टू गिव्ह द लोअर अल्केन्स. काय बनवतो तो, लोअर अल्केन्स, छोटे अल्केन्स बनवतो, किंवा काय बनवतो अल्किन्स, किंवा हायड्रोजन गॅस रिलीज करतो. याच रिएक्शनला म्हणतात पायरोलिसिस रिएक्शन किंवा क्रॅकिंग. क्रॅकिंग समजते ना तुम्हाला, एखादी गोष्ट अशी मधातून क्रॅक गेली तर आपण काय म्हणतो क्रॅक. तसंच तो मॉलिक्यूल आहे, त्याला गरम केलं तर त्याचे काही बॉन्ड्स काय झाले तुटले, म्हणजे तो मॉलिक्यूल काय गेला क्रॅक गेला, म्हणून तिचं नाव ठेवलं क्रॅकिंग रिएक्शन.
तो आपण खतरनाक पद्धतीने आता शिकणार आहे. व्हॉट इज क्रॅकिंग, व्हॉट इज पायरोलिसिस. तो पायरोलिसिस मध्ये समजा हा अल्केन आहे. प्रॅक्टिकली जेव्हा आपण याला गरम करायला घेऊ तो काय एकच मॉलिक्यूल घेऊ का? नाही. किती घेऊ? खूप सारे मॉलिक्यूल. मग एवढे सगळे मॉलिक्यूल आपण घेतले तर यार त्याच्यामध्ये काय होईल? खूप काही होईल. आता बघा सर्वात पहिली कंडिशन काय होऊ शकते. समजा याचा CH ने याचा CH बॉन्ड तुटला. कसा तुटला? होमोलिटिकली तुटला तर काय होईल? या दोघांच्या मध्ये काय फॉर्म होऊन जाईल? डबल बॉन्ड. आणि इथून H फ्री रेडिकल कोणची गॅस रिलीज झाली? H2 गॅस. तिथून H2 गॅस उडून गेली. कोण? हायड्रोजन गॅस. मग याच्यात कार्बन पहिले कितने होते? 14 मधून गेले किती? 2. मग उरले किती? 12. म्हणून याचा फॉर्म्युला होऊन जाईल C6H12. आणि तिथून कोणची गॅस रिलीज झाली? हायड्रोजन गॅस. आणि इथे काय फॉर्म होऊन जाईल? डबल बॉन्ड. हे बाकीचं सगळं जसंच्या तसं. आणि अशा प्रकारे इथे फक्त आणि फक्त याच्यामधून कोण सोडून गेली? हायड्रोजन गॅस सोडून गेली. म्हणून हायड्रोजन गॅसच्या रिलेटेड वर्ड आहे हायड्रोजन. सोडून गेली म्हणून डिहायड्रोजिनेशन. म्हणून या रिएक्शनला स्पेशली काय म्हणतात? डिहायड्रोजिनेशन रिएक्शन. लक्षात ठेवायची रिएक्शन. कोणची रिएक्शन आहे ही? डिहायड्रोजिनेशन रिएक्शन. मग कधी कधी काय होईल बेटा? जास्तच गरम झालं तो CH तुटन आणि CC तुटन. मग आता मला सांगा कसं होईल? आता जर इथे हे 4 आहे समजा हा बॉन्ड तुटला. कसा तुटला? होमोलिटिकली. मग होमोलिटिकली तुटला तर काय होईल? आता बघा हा CH3 हा CH2 आणि आता हा CH बॉन्ड तुटला आणि हा CC हा CH होमोलिटिकली तुटला. तो इथे एक अनपेड हायड्रोजनवर एक अनपेड आणि हा हायड्रोजन जसाच्या तसा. हा CH2 पण जसाच्या तसा. आता हा बॉन्ड तुटला म्हणून एक अनपेड इथे एक अनपेड इथे आणि इथे काय आहे? CH3 बरोबर. आता काय झालं? आणि हा CH2 पण जसाच्या तसा. कोणचे बॉन्ड तुटले आता? आता बघा आता पांढऱ्या लाईनने दाखवतो. हा आणि हा. मग ह्या तुटला. काय झालं? ह्या हायड्रोजन याचा एक अनपेड घेऊन इथे आला. मग काय होईल? CH3 CH2 आणि H म्हणजे काय? सिंगल बॉन्ड वाला C2H6 म्हणजे कोण फॉर्म झाला? इथेन. मग इथे फॉर्म झाला इथेन आणि ह्या दोघांच्या मध्ये इथे काय फॉर्म झाला? डबल बॉन्ड. याचा एक अनपेड याचा एक अनपेड. या दोघांनी काय केला? शेअर. मग इथे काय झाला? अल्कीन फॉर्म झाला. कसा अल्कीन फॉर्म झाला? CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 प्लस हा झाला इथेन CH3 हे त्याचे फॉर्म्युले. हे त्याचं स्ट्रक्चर. मग इथे काय फॉर्म झाला? एक फॉर्म झाला अल्केन, छोटा अल्केन आणि छोटा अल्कीन. म्हणून पायरोलिसिस किंवा क्रॅकिंगच्या रिएक्शन मध्ये कधी हायड्रोजन गॅस रिलीज होऊ शकते, कधी अल्केन बनू शकते छोटा, कधी काय बनू शकते? अल्कीन. आणखी काय पॉसिबिलिटी आहे की यार फक्त 2च तुकडे नाही जास्तही तुकडे होऊ शकते. म्हणजे काय म्हणू शकतो आपण? याच्यात जर बघा आपण जर काय केलं ह्या तो तुम्हाला समजलाच आहे. समजा आपण इथे हा बॉन्ड तोडला. कोणचा बॉन्ड तोडला? हा. आता हा बॉन्ड तोडल्यानंतर इथे C2H4 तो आपल्याला माहितीच आहे. इकडे बघा हा बॉन्ड तोडला आणि हा बॉन्ड तोडला तर काय होईल सांगा? आता हा बॉन्ड तोडल्यामुळे हा CH3 फ्री रेडिकल झाला. आता इथे काय फॉर्म झाला? CH2 याच्याजवळ एक अनपेड. मग हा CH डबल बॉन्ड CH2 ह्या जुना जसाच्या तसा. हा CH2 बरोबर. हा हायड्रोजन इथचा जो हायड्रोजन होता ठीक आहे तो हायड्रोजन इथंच ठेवतो मी जसाच्या तसा. आता काय झालं? हा इकडे CH2 आणि CH मी ह्या बॉन्ड तोडला. ह्या बॉन्ड तोडल्याच्याने काय होईल? इथे एक अनपेड राहील याच्यावर एक अनपेड याच्यावर एक अनपेड होता. ह्या दोघांनी शेअर केला तर काय बनला? C2H4 हा बनला इथे C2H4. मग हा एक अनपेड इलेक्ट्रॉन याच्यासोबत शेअर केला मग हा काय बनला? CH4. मग आता काय झालं? हा एक अनपेड याच्यासोबत इथे शेअर करून दिला. मग इथे काय झाला? C3H6 म्हणजे हा पण अल्कीन हा अल्कीन आणि हा अल्केन. तो अशा प्रकारे खूप साऱ्या व्हेरायटी ऑफ प्रोडक्ट्स इथे फॉर्म होईल. साध्या भाषेत अल्केनला गरम करून त्याचे वेगवेगळे अल्कीन
त्याच्यानंतर अल्केन, छोटे अल्कीन आणि हायड्रोजन गॅस रिलीज करणे, याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, पायरोलिसिस. तर व्हॉट इज पायरोलिसिस? अल्केन ऑन हिटिंग ॲट हायर टेम्परेचर इन द अब्सेन्स ऑफ एअर 773 केल्विन एवढ्या टेम्परेचरवर त्याला काय केलं, हीट. आणि आपल्याला कोण मिळाला, अल्कीन मिळाला. या वेगवेगळे टाईपचे आपल्याला इथे काय मिळाले, मिक्सचर. याच रिएक्शनला आपण कोणची रिएक्शन म्हणतो, पायरोलिसिस रिएक्शन. आता पायरोलिसिस शिकल्यानंतर आता नेक्स्ट रिएक्शन आपण शिकणार आहे, तिचं नाव आहे रिफॉर्मिंग रिएक्शन. रिफॉर्मिंग म्हणजे काय, पहिले बॉन्ड होते, तोडाचे आणि पुन्हा बनवायचे आणि नवीन बनवायचं काहीतरी, त्याला काय म्हणतात, रिफॉर्मिंग. समजा माझ्याकडे हा हेक्झेनचा मॉलिक्यूल आहे, एन हेक्झेन. याला मी काय केलं, हीट केलं, 773 केल्विनवर हीट केलं मगाच्या सारखं. आणि आता इथे प्रेशर वाढवलं, 10 to 20 ॲटमॉस्फिअर एवढ्या प्रेशरवर त्याला काय केलं, हीट. बरोबर. आणि तिथे कॅटलिस्ट यूज केला, V2O5 व्हॅनेडियम पेंटॉक्साइड. आता काय होईल, इथे CH बॉन्ड पण तुटेल आणि CC बॉन्ड पण तुटेल. आता बघा कसे तुटेल. ह्या मॉलिक्यूल आहे आपला एन हेक्झेन, जसाच्या तसाच लिहिला, फक्त थोडासा असा लिहिला. बरोबर. आता काय होईल, हा एन हेक्झेनचा मॉलिक्यूल आहे. आता याचे कोणते बॉन्ड तुटेल लक्षात द्या. हा CH बॉन्ड तुटला, हा CH बॉन्ड तुटला. सगळे कसे तुटून राहिले, होमोलिटिकली. सगळ्याचा एक एक कोणचा बॉन्ड तुटला, CH. सगळ्याचा एक एक CH बॉन्ड तुटत आहे. आता ह्या सगळ्याचा एक एक CH बॉन्ड तुटला. आता मला सांगा टोटल किती CH बॉन्ड तुटले. याचे फक्त 2 तुटले पहिल्या कार्बनचे, आणि बाकीचे किती तुटले, एक एक. मग आता हे तुटल्यानंतर काय होईल, याच्याकडे एक अनपेड, याच्याकडे एक अनपेड, याच्याकडे एक, 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 याच्याकडे, सगळ्यांकडे काय होऊन जाईल, एक एक अनपेड इलेक्ट्रॉन. मग काय होईल, मग तेच होईल मगाच्या सारखं. आता हे जे यांचे एक एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे, तो हा एक एक अनपेड इलेक्ट्रॉन इथे काय करेल, शेअर करेल. मग बघा शेअर केल्यानंतर काय होईल, आता ह्या एक अनपेड त्याने याच्यासोबत शेअर केला, ह्या एक अनपेड याने याच्यासोबत शेअर केला, ह्या एक अनपेड याने याच्यासोबत शेअर केला. आणि आता इथे 2 बॉन्ड तुटले होते, ते ह्या याचा एक अनपेड, ह्या याचा एक अनपेड याने याच्यासोबत शेअर केला. आणि उरले सुरले जे हायड्रोजन होते, त्या सगळ्या हायड्रोजनले का करून दिलं, या हायड्रोजनने एक अनपेड याच्यासोबत, यानं याच्यासोबत, याने याच्यासोबत आणि याने याच्यासोबत, असे किती हायड्रोजन बाहेर निघाले, 4. ठीक आहे. याचे 2 आणि यांचे प्रत्येकाचे एक एक. तो अशा प्रकारे 4 H2 गॅस तिथनं काय निघाल्या, बाहेर निघाल्या. 4 H2 गॅस तिथनं बाहेर निघाल्यामुळे मग काय होईल, अशा प्रकारे इथे हा मॉलिक्यूल फॉर्म झाला. काय नाव आहे याचं, बेन्झीन. बरोबर. आणि तिथून किती H2 गॅस बाहेर निघाली, 4 H2 गॅस. अशा प्रकारे तिथे काय फॉर्म होईल, बेन्झीन. आणि याच रिएक्शनला म्हणतात कोणची रिएक्शन, रिफॉर्मिंग रिएक्शन. कोणची रिएक्शन, रिफॉर्मिंग रिएक्शन. काय आहे ही रिफॉर्मिंग रिएक्शन, स्ट्रेट चेन अल्केन. हा कोण होता बेटा, स्ट्रेट चेन अल्केन कंटेनिंग व्हिच कार्बन, 6. आता 6 वाला राहू शकते, 7 वाला राहू शकते, 10 वाला राहू शकते. आर कन्व्हर्टेड इनटू बेन्झीन किंवा त्याचे बेन्झीन सारखे होमोलॉग, म्हणजे अजून थोडा मोठा, याला CH3 वगैरे लागू शकतो. अँड इट्स होमोलॉग ऑन हिटिंग, किती टेम्परेचरवर हिट केलं, 773 केल्विन. किती प्रेशरवर, 10 to 20 ॲटमॉस्फिअर एवढ्या प्रेशरवर 773 केल्विनवर हीट केल्यानंतर कोणाच्या प्रेझेन्समध्ये, V2O5. कधी कधी तुम्ही Cr2O3 और MO/2O3 हे सुद्धा आपण घेऊ शकतो. इथे बेन्झीन फॉर्म झाला. बेन्झीन हा ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. तो ॲरोमॅटिक कंपाऊंड या प्रोसेसमध्ये सिंथेसाइज होत आहे, म्हणून या रिएक्शनचं दुसरं नाव ॲरोमटायझेशन सुद्धा आहे, किंवा इलाच कोणती रिएक्शन म्हणतात, रिफॉर्मिंग रिएक्शन. अशा प्रकारे आज आपण 3 रिएक्शन बघितल्या. पहिलीचं नाव काय होतं, पहिली होती कंबशन, दुसरी होती पायरोलिसिस आणि तिसरी होती रिफॉर्मिंग. अशा प्रकारे आपला टॉपिक केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन हा इथे संपन्न होत आहे. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल, काही तुम्हाला इम्प्रूव्हमेंट्स पाहिजे असेल, काही ज्या नवीन टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, तर खाली कमेंट जरूर करा, व्हिडिओला लाईक जरूर करा, शेअर जरूर करा. आणि अजून सुद्धा यार तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतोय, चॅनलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून द्या. बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत बाय बाय. शुरुआत होगी सही तो मेडिकल और इंजीनियरिंग एंट्रेंस एग्जाम में सफलता मिलेगी वही। बच्चों के उज्जवल भविष्य के लिए JSM को बड़ी मेहनत के साथ स्थापित किया है मनोज परघन सर ने, जहां बच्चे हंसी खुशी के वातावरण में
सब्जेक्ट को प्रैक्टिकली एक्सपीरियंस्ड एंड क्वालिफाइड टीचर्स द्वारा मन लगाकर पढ़ते हैं। JSM have highly air-cooled digital classroom with advanced seating arrangement. Enthusiastic study environment created by Manoj sir by providing unique great concepts and tricks to learn chemistry. With full library support and under observation reading room for hard-working students. A detailed and conceptual teaching by well-experienced and dedicated teaching staff. Planning session by educational advisor. Practical knowledge is given to student by performing lab experiments by faculties. Specified dining area for lunch. A specified underground parking for students' vehicles. Students' personal doubt session to have a best result. Special sports and yoga activity to improve students' physical and mental health. With the best medical and engineering selection of JSM in Government NET and IIT College. JSM IIT Medical Hub 2-year integrated program for 11th and 12th physics, chemistry, maths and biology. इसलिए सही शुरुआत करें JSM IIT एंड मेडिकल हब के साथ, जहां एजुकेशन ही है सर्वोपरि।